नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस प्रकार हा समोर आलेला आहे। का शहादा तालुक्यातील एका संस्थेमध्ये रिक्त नसलेल्या पदावर थेट नियुक्ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे तिथले जे अनुकंपाधारक आहेत त्यांना उपोषणाची वेळ सध्या आलेली आहे। त्यांच्या परिवारासोबत ते सध्या आंदोलनाला या ठिकाणी बसले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण आई असतील, पत्नी असतील यासह त्यांना आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आली। नेमकी त्यांची कशा प्रकारे फसवणूक झाली ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, कशा प्रकारे आपली फसवणूक झाली, काय नेमका प्रकार? सदर संस्थेचे जे सचिव आहेत त्यांनी जी संच मान्यता 2023 आहे त्याच्यामध्ये असं दाखवलं की आमच्या शाळेत एक शिपायाचं पद रिक्त आहे, परंतु ते जे 2018चं पद आहे ते संस्थेने मला वडील 2021ला वारले तेव्हा दिलं नाही। त्यांनी मला थेट 2022ला असं कळवलं की आमच्या शाळेत शिपायाचं पद रिक्त नाही आणि त्यानंतर 2023ला मला 2018च्या पदावर नियुक्ती दिली। तर 2018चे जे पद आहे ते जे 11 डिसेंबर 2020चा जो शासन निर्णय त्याच्यानुसार ते पदव्यापगत झालंय आणि त्या सदर शाळेच्या पटसंख्येनुसार फक्त 3च शिपायाचे पदे मंजूर आहेत। संच मान्यता 2018 ते 2025 पर्यंतच्या संच मान्यतेत 3 पदे फक्त शिपायांचे मंजूर आहेत आणि त्याच्यावर तिन्ही जे पद आहेत ते सेवारत पद आहेत, म्हणजे कार्यरत पद आहेत। तर शिपायाचे पद रिक्त नसताना संस्थेचे सचिवांनी बोगस जे डॉक्युमेंट्स आहेत ते तयार करून मला नियुक्ती दिली आहे। माझ्या रुजू रिपोर्ट, मला जी ऑर्डर दिली त्या ऑर्डरवर आदेश नंबर नाही आहे, त्याच्यावर डेट मेन्शन नाही आहे। त्याच्यानंतर जे पद रिक्त किंवा निर्बांध असतं त्याच्या प्रमाणपत्रावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी नाही आहे। एवढे बोगस डॉक्युमेंट असून देखील मान्य शिक्षण अधिकारी साहेबांच्या निर्देशनात आणून देखील त्यांनी त्या पदास वैयक्तिक मान्यता दिलेली आहे। सदर नियुक्ती मानधनावर दिलेली आहे, ती मला वेतन श्रेणीवर देण्यात आलेली नाही आहे। त्याच्यामुळे माझ्यावर हा कुठेतरी एक अन्याय आहे आणि त्या अन्यायावर मला न्याय मिळावा म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर परिवारासह बेमुदत आमरण उपोषण करतो। गेल्या 4 वर्षांपासून संस्थेचा हा बोगस कारभार सुरू आहे आणि कुठल्याही प्रकारचं रिक्त पद नसताना देखील या प्रकारे त्यांना नियुक्ती देण्यात आली। त्यामुळे त्यांची फसवणूक झाली आणि त्यांनी अखेर नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। लवकरच त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा जी ते आंदोलकांच्या वतीने करण्यात येत आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।